नमस्कार मंडळी. आज आपण इथे सगळे उपस्थित झालेले आहात आणि आपल्या विनंतीला मान देऊन सचिन साहेबांनी आपल्याला प्रभू सरांना परत एकदा मार्गदर्शनासाठी इकडे बोलवलेलं आहे. तरी आपण त्यांचं स्वागत टाळ्या वाजून केलेलं बरं. थँक्यू. यानंतरचे आपले महेश कांबळे सेक्रेटरी. नमस्कार. आज श्री चंद्रशेखर प्रभू सर आपला वेळात वेळ काढून आपल्या सोसायटीला मार्गदर्शन करण्यासाठी आलेत. त्याबद्दल खरं तर त्यांचा आभार. आणि ते वेळोवेळी आपल्याला प्रत्येक गोष्टीत मदत करतायतच आहेत. आणि हा आपला जो सेल्फ रिडेव्हलपमेंटचा जो प्रोजेक्ट आहे तो परिपूर्ण कसा करायचा याच्यासाठी ते गायडन्स देतच आहेत आपल्याला. तत्पूर्वी आत्तापर्यंत आपण जे काय स्टेप्स घेतलेले आहेत तर ते स्टेप्स कुठपर्यंत आलेत आणि याच्या पुढचं मार्गदर्शन सर आपल्याला करतीलच. पण आपण काय काय स्टेप्स घेतलेत आत्तापर्यंत, आपण ज्यावेळेला सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये गेलो आणि तिथून आत्तापर्यंत आपण काय काय स्टेप्स घेतलेत आणि कुठपर्यंत पोहोचलेलो आहोत याचं थोडंसं माहिती आपले सचिन राऊत सर देतील. मी त्यांच्याकडे सुपूर्द करतो माझी. गुड इव्हनिंग एव्हरीबडी. सगळ्यांनी इथे आलात त्याबद्दल धन्यवाद. आज सरांना इथे बोलवून सरांकडून दोन गोष्टी प्रामुख्याने आम्हाला जाणून घ्यायच्या आहेत. आणि तत्पूर्वी आपण आतापर्यंत काय केलं आहे त्या सर्व गोष्टींचा एक थोडक्यात सरांना आढावा देतो. तर सर, तुमची पहिली मीटिंग झाल्यानंतर आम्ही सेल्फ रिडेव्हलपमेंटचा ठराव आम्ही सर्व SGMनी पास करून घेतला. त्यानंतर आम्ही तुम्हाला विचारलं की आता पुढची स्टेप काय घेतली पाहिजे. तर त्यावेळी तुम्ही सांगितलं की तुम्ही इंटरनल डिमांड तुमच्या सदस्यांकडून किती येतो तो जाणून घ्या. ते आम्ही अजूनही प्रोसेस चालू आहे. तुम्ही ज्या 5 स्कीम्स सांगितल्या होत्या त्या 5 स्कीम्स आम्ही आमच्या सर्व सदस्यांना आम्ही समजावून सांगितल्या. त्या सगळ्या समजावून सांगितल्यानंतर स्कीम 1 आणि स्कीम 2 मध्ये आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळाला. स्कीम 3, स्कीम 4 आणि 5 मध्ये आम्हाला म्हणजे काहीच रिस्पॉन्स मिळालेला नाहीये. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला जाणून घ्यायचं आहे की आता जो डिमांड मिळालेला आहे तो वाढवायचा कसा, हा एक विषय आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही आर्किटेक्टसाठी टेंडर फ्लोट केलेलं. तर ते टेंडर आता आम्ही पुन्हा SGM घेऊन टेंडरसाठी फी आकारायची आवश्यकता नाही. आणि आम्ही ते आता वेव ऑफ केलेली आहेत फीज. तर आम्ही फीज वेव ऑफ केली आहे आणि एक्सटेन्शन पण दिलेलं आहे सबमिशनसाठी. डेडलाईन वाढवलेली आहे. तर 30 जून आम्ही आता शेवटची तारीख ठेवलेली आहे सबमिशनसाठी. आणि त्याच्यानंतर टेंडर ओपनिंगसाठी सर आम्ही 4 जुलै शनिवार 4 जुलै ही तुमची आम्ही डेट ऑलरेडी बुक केलेली आहे. तर ह्या 2 गोष्टी आम्हाला प्रामुख्याने आज तुमच्याकडून जाणून घ्यायच्या आहेत. आणि ते समजून घेतल्यानंतर आमच्या सदस्यांना पण काही प्रश्न असतील तर ते प्रश्न उत्तरांचा सर थोडंसं एक आपलं आत्ताचं सेशन आपल्याला करायचं आहे. थँक्यू. मला नव्या मुंबईमध्ये आत्तापर्यंत साधारणपणे 25 सोसायटी ॲडव्हान्स स्टेजमध्ये आहेत. माझ्या 122 मीटिंग्स नव्या मुंबईमध्ये झालेल्या आहेत. आणि मला सांगायला आनंद होतो की तुमच्या सोसायटीचे जे मेंबर्स आणि ऑफिस बेरर्स आहेत, तुम्ही जर मला नव्या मुंबईमध्ये बेस्ट 2 or 3 सोसायटी मोस्ट एन्थुझियास्टिक आहेत तर त्याच्यात
तुमचा नंबर लागतो. तुमच्याकडे जे लोक आहेत मेहनत करणारे, ते नॉलेजेबल आहेत, ते स्टडी करतात, ते रिसर्च करतात आणि माझ्याकडे ते रिसर्च घेऊन येतात. अँड आय एम नॉट अ व्हेरी इझी मॅन टू वर्क विथ. एखादी चूक झाली की मास्तर आहे, 40 वर्ष मास्तरकी केली, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चुका काढणं आणि त्यांना दम देणं हा स्वभावात बसलेला आहे. त्यामुळे सोसायटीच्या ऑफिस बेरर्सनी किंवा रिडेव्हलपमेंट कमिटीनी किंवा काही चुका केल्या तर त्या चुकांना तिथल्या तिथे, माझ्याकडे डिप्लोमसी अशी नाही आहे, त्यामुळे त्यांना तोंडावर सांगतो. अनेक वेळेला लोक मी असं बोलतो म्हणून माझ्याकडे येत नाहीत. काही सोसायट्या नव्या मुंबईत मी त्यांना तोडून बोललो म्हणून त्यांनी माझ्याकडे यायचं बंद केलं. मला त्याचा फरक पडत नाही. माझी मुलंही रोज मला मीटिंगमध्ये जायला निघताना सांगतात, जाऊ नका हो, कशाला आता तुम्ही आयुष्यभर हेच करणार का, आता बसा, काय थोडा निवांत वेळ आमच्याकरता द्या. पण तसं काही होत नाही. आणि मग दुसरं ते नेहमी सांगतात की जरा आमच्याशी वागता तसं सोसायटीच्या ऑफिस बेररशी वागू नका, असं आमची मुलं नेहमी मला सांगत असतात. पण त्यांना माहित आहे की त्यांनी तसं जरी सांगितलं तरी माझ्यावर काही फार फरक पडत नाही. कारण इतकी वर्षामध्ये जी सवय झालेली आहे की जे आहे ते बोलायचं. एखाद्याला चांगलं वाटेल वाईट वाटेल त्याच्याविषयी मी फार काळजी करत नाही. आणि जे मला ओळखतात त्यांना माहीत असतं की मी काही बोललो तरी ते मनात ठेवून बोलणारा नसतो. जे आहे ते तिथल्या तिथे बोललेलं असतं. काही लोकांना थोडं ते वाईट वाटतं. पण इट इज ऑलवेज बेटर टू बी फ्रँक अँड ब्रुटली फ्रँक. सो दॅट स्टॉप्स यू फ्रॉम मेकिंग फर्दर मिस्टेक्स. And the lesser the mistakes, the better it is for the society. So with every time that you interact, it should help you. आणि तुम्ही 4 पावलं पुढे गेलं पाहिजे, त्याच्यातून हा हेतू असतो. ज्या वेळेला नवीन मूल चालायला लागतं त्यावेळेला आई त्याला दम देते, नाही धावू नको. आईला आतून आनंद वाटत असतो की हा धावतोय, पण आईला भीती असते की धावला की पडेल. त्यामुळे त्या भीतीपोटी ती त्याला दम देत असतात. तसंच माझं थोडंफार आहे की सेल्फ डेव्हलपमेंट करत असताना अति उत्साहामध्ये फार जास्त अशा गोष्टी तुम्ही करू नये की ज्याच्यामुळे स्कीमला त्रास व्हावा. म्हणून मी थोडंसं स्पीड ब्रेकर पण लावत असतो, थोडंसं लोकांना दमात पण घेत असतो. तर हा एक प्रोसेस आहे. आणि ओव्हर द पिरियड ऑफ इयर्स माझी आज मुलं जवळपास 300 मुलांनी PhD माझ्या अंडर केल्या. ते अमेरिकेत, इंग्लंडमध्ये जिथे आहेत. आणि ते आज सांगतात, जर तुम्ही इतकं दम आम्हाला त्यावेळेला दिलं नसतं तर आज आम्ही इतकं अप्रतिम काम करू शकलो नसतो. त्यामुळे टाइम टेस्टेड मेथड्स आहेत आणि त्या मेथड्सनी लोकांना चुकीचं सांगायचं नाही, स्पष्ट बोलायचं आणि वाईट वाटलं तरी खरं तेच बोलायचं. ही पद्धत आपण ठेवलेली आहे. आता तुमच्या याच्यात ही पहिलीच सोसायटी आहे की ज्या 5 किंवा 6 स्कीम्समध्ये फक्त 2च स्कीम्सना रिस्पॉन्स आला, बाकीच्या स्कीम्सना रिस्पॉन्स आला नाही. असं होणार नाही. काय होतं तुम्हाला सांगतो. अनेकांना वाटतं की माझ्या भाऊ आणि बहिणीला डिस्काउंट मिळायचं आहे, पण मी इतक्या 1200च्या फ्लॅटमध्ये जाणार, त्याच बिल्डिंगमध्ये माझ्या भावाला आणि बहिणीला कशाला पाहिजे. त्यामुळे त्यांना आपण फार कॅम्पेन करत नाही. काही लोकांना असं वाटतं की आपलं अजून झालेलं नाही, आपलं होऊ द्या आणि मग आपण भाऊ बहिणीला सांगू. आज कुठेच काही नाही
तर एकदा प्लॅन बी येऊ द्या, मग आपण सांगू. म्हणून थोडंसं एरवी कोणाच्याही भावा बहिणीला जर या सोसायटीमध्ये 20% किंवा 15% डिस्काउंट मिळणार आहे म्हटलं तर टोटल मेंबर्स किती आहेत तुमचे? 100 मेंबर पैकी निदान 20 जणांचे भाऊ बहीण तरी असे असतील की जे बुक केलं. एकही झाला नाही असं आजपर्यंत कुठे झालेलं नाही. त्यामुळे त्या स्टेजला आपले एफर्ट्स जितके व्हायला पाहिजे तितके झालेले नाहीत असं मला वाटतंय. आता रिझन्स खूप आहेत आणि ते मला माहित आहे की काय रिझन्स आहेत. त्यामुळे तुम्हाला जर आपल्या भावा बहिणींना अप्रोच व्हायला संकोच होत असेल तर तुम्ही उभयत्यांचे म्हणजे मेंबर आणि मिसेस किंवा मिसेसच्या नावावर फ्लॅट असेल तर त्यांचे हजबंड यांचे किती भाऊ आहेत, किती बहीण आहेत, त्यांचा टेलिफोन नंबर काय, ॲड्रेस काय हे सोसायटीकडे द्या आणि सोसायटीकडून त्यांना मार्केटिंगचा फोन जाईल आणि मग त्यांनी सांगितलं की नको आम्हाला. मग हे इम्पॉर्टंट काय की उद्या आपण फायनान्सेस करता जर कोणाकडे गेलो बँकेकडे तर ते विचारणार की व्हॉट आर द एफर्ट्स दॅट यू हॅव टेकन टू रेज फंड्स. तर त्याच्यात या 5 स्कीममध्ये आम्ही काय काय एफर्ट्स केले, किती जणांना अप्रोच झालो, त्यांच्याकडून काय रिस्पॉन्स झाला हे आपण डॉक्युमेंट करून त्या बँकेला सबमिट करायचंय. आणि आपण जर एफर्ट केले आहेत तर आपली रिस्क रिलेटिव्हली लो होते, ती रिस्क हाय होत नाही. त्यामुळे हे एफर्ट्स आपल्याला केले पाहिजेत. त्या एफर्ट्समधून शेवटी अजिबात रिस्पॉन्स नाही आला तरी हरकत नाही, पण हे एफर्ट्स केले पाहिजेत. मी सचिनला विचारलं की कुठे लिस्ट दाखव. 100 मेंबरचे प्रत्येकाचे एक भाऊ एक बहीण जरी असली आणि मिसेसचे एक भाऊ एक बहीण म्हणजे एका मेंबरचे 400 लोकांचं नाव आणि पत्ता दाखव. ते म्हणाले नाही आम्हाला कोणी दिलं नाही. म्हटलं असं थोडंच आहे. सांगा तुमच्या मेंबरला की द्या, ही फॅसिलिटी आहे. तुमच्या भावा आणि बहिणींनी घेतलं नाही तरी हरकत नाही, पण ते आठवण ठेवतील की मेरा भाई जो रहता है गजानन दर्शन में उसने मेरे लिए 15% डिस्काउंट का स्कीम दिया. मेरे पास पैसा नहीं था इसके लिए मैंने लिया नहीं, लेकिन मेरे भाई ने मेरे को इतना लाख का बेनिफिट करने का कोशिश किया. हे तरी तुमचे रिलेटिव्ह सांगतील. त्यामुळे हा एक्सरसाइज आपल्याला पूर्ण करणं आवश्यक आहे. फर्स्ट कझिन म्हणजे मेंबरच्या वडिलांच्या भावाची मुलं, मेंबरच्या वडिलांच्या बहिणीची मुलं, मेंबरच्या आईच्या भावाची मुलं, मेंबरच्या आईच्या बहिणीची मुलं, मेंबरच्या मिसेसच्या वडिलांच्या भावाची मुलं, मिसेसच्या आईच्या भावाची मुलं, मिसेसच्या यांच्या सगळ्यांचा डिटेल हे जर केलं तर एकेका मेंबर मागे 25 ते 30 नावं भेटतील. काही मेंबर्स मागे 40 नावं सुद्धा येतात. 100 मेंबर मधून 3-3.5 लोकांचे नाव आणि टेलिफोन नंबर, त्याची इन्व्हेंटरी आणि डेटा तुमच्याकडे यायला पाहिजे. मग त्यांना आपण चांगलं पत्र देऊ, ऑफर देऊ की बाबा तुम्ही जर आमच्याकडे आलात तर त्यांच्याकडून मात्र पैसे कोणतेच घ्यायचे नाहीत, पण ह्यांच्यापैकी किती जण इंटरेस्टेड आहे याचा आयडिया. म्हणजे काय, उद्या आपल्याकडे जे सेलेबलचं आहे त्याच्याकरता गिराईक शोधून बाहेरच्या माणसांना देण्यापेक्षा आपल्या रिलेटिव्हजना देणं जास्त सोयीचं. त्याच्याकरता जे एफर्ट्स तुमच्याकडून मेंबर्सकडून जे यायला पाहिजे होते ते तितकेसे आलेले नाहीत असं मला वाटतं. ते एफर्ट्स जर तुम्ही घेतलं तुमचंच काम सोपं होईल. तुमच्या भावाला घर देऊन काय मला बेनिफिट नाही किंवा तुमच्या कझिनला घर देऊन काय तो मला थँक्स मानायला येणार नाही, तो थँक्स तुम्हालाच मानणार. पण हे एफर्ट्स ज्यांनी केलेले नाहीत त्यांनी ते एफर्ट्स करावेत असं मला वाटतंय. म्हणजे या सर्व स्कीम. दुसरं, चॉईस ऑफ फ्लॅट म्हणजे कोणाला कोणत्या फ्लोअरवर त्याचं झालेलं आहे तुमचं काय. मग आता तुम्हाला सगळ्यांना 1200 स्क्वेअर फीट मिळणार. काही लोकांनी 600 एक्स्ट्रा मागितलेत, काही लोकांनी 400 एक्स्ट्रा मागितलेत. आता एखाद्याचे
1600 होणार, एखाद्याचे 1800 होणार, एखाद्याचे 2000 होणार. आता हे 2000 कोणत्या मजल्यावर पाहिजे, नाहीतर ते लॉटरीने होणार. मग ते लॉटरीमध्ये तुम्हाला जर थर्ड फ्लोअरच आला, ग्राउंड+2 जर पार्किंग आलं किंवा ग्राउंड+3 पार्किंग आहे तर फोर्थ फ्लोअर आला, नाही मला हायर फ्लोअर पाहिजे, मग चेंज करता येत नाही. त्यापेक्षा ज्यांना स्पेसिफिक चॉईस पाहिजे त्यांनी त्या चॉईसचे पैसे भरून ते स्पेसिफिक चॉईस त्यांनी द्यायचे. आता 4 जणांनी एक्स्ट्रा फ्लॅट परचेस करायचं सांगितले. आता ते फ्लॅट त्यांच्या ओरिजिनल फ्लॅटला लागून पाहिजे की नाही त्यांना, तर ते पाहिजे असतील, जर लॉटरीनी झाली तर एक फ्लॅट 8व्या मजल्यावर आणि दुसरा विकत घेतलेला फ्लॅट 3ऱ्या मजल्यावर आला, मग ते बरोबर होईल का? तर ते दोन्ही फ्लॅट एकाच ठिकाणी यायला पाहिजे. त्याच्याकरता चॉईस कोणाला पाहिजे. एखाद्याला न्यूमरोलॉजीमध्ये इंटरेस्ट है कि बाबा मेरा बर्थडे 9 तारीख को है, मेरे को 9th फ्लोर मांगता है. एखादा म्हणेल नाही 901 माझ्या फ्लॅटच्या नंबरचं ऍडिशन केलं तर 10 होतं, 10 इज लकी फॉर मी. असं लोकांच्या भावना आहेत. मी या गोष्टींमध्ये विश्वास ठेवत नाही, पण एखाद्या गोष्टीचं, काही लोकांना गाडी विकत घेताना लास्ट नंबर 9 पाहिजे असतो. त्याच्याकरता ते जाऊन तिथे आरटीओ मध्ये 1 लाख रुपये देऊन त्यांना 000 चा आकडा घेतात. एखाद्याला टेलिफोन नंबर मध्ये चॉईस पाहिजे असतो. तशा पद्धतीनं फ्लॅट तुम्हाला कोणता पाहिजे का, सगळ्यांनाच लॉटरी अवेलेबल आहे, याच्या संदर्भातही तुम्हाला हे करायला लागेल. आणि मेन हेही कन्सिडर करायला लागेल की मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे की यू आर फॉर्च्युनेट की तुमच्याकडे इतका वेकंट एरिया आहे की तुमची एकही बिल्डिंग डिमॉलिश न करताना या वेकंट एरियामध्येच तुमची मेन बिल्डिंग उभी राहू शकते. आता मला वाटतं 22 मजल्यापर्यंत तुम्ही जाऊ शकता, किती 35 पर्यंत जाऊ शकता. त्यामुळे एकच बिल्डिंग या जागेमध्ये घेतली आणि आज जे गार्डन आहे त्याच्यापेक्षा 1.5 टाइम्स गार्डन तुम्हाला इन रिटर्न जर मिळालं तर मग इव्हन तुमचं रेंट वाचतंय. तर त्याचा विचार देखील तुम्हाला करायला पाहिजे. कारण आर्किटेक्टला तुम्ही काय ब्रीफ देणार. आज आर्किटेक्टचे ऍप्लिकेशन्स आले, पण तुम्ही त्यांना ब्रीफ काय देणार की माझ्या बिल्डिंगमध्ये या गोष्टी दीज आर डूज अँड दीज आर डोंट्स. ह्याच्यावर पण तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल की तुमच्या रेंटचं सेव्हिंग करता येतं किंवा ऍट द मोस्ट एक बिल्डिंग तोडायला लागेल, कारण क्रेन्स वगैरे आतमध्ये येण्यासाठी एक बिल्डिंग तोडायला लागेल. पण तेवढ्या एका बिल्डिंगच्याच रेंटचा प्रश्न येतो. त्यामुळे त्या दृष्टीनं तुमचं सेव्हिंग होते. तर हे सगळे निर्णय हे मी घेणार नाही, हे तुम्हाला घ्यावे लागणार. आणि तुम्ही घेणार ते आपण आर्किटेक्ट्सना सांगणार, त्या पद्धतीनं आर्किटेक्टचा रिस्पॉन्स येणार. तर आर्किटेक्टला ब्रीफ देण्यासाठी तुम्ही निर्णय घेतले पाहिजेत. त्यापेक्षा नुसतं आर्किटेक्टकडून ऍप्लिकेशन घेऊन चालत नाही. आता प्रोसेस ऑफ सिलेक्शन ऑफ आर्किटेक्ट्स. तर सर्व आर्किटेक्ट्सना आधी आपण फिजिबिलिटी रिपोर्ट घेऊन मागवतो. जनरली बिल्डरच्या स्कीममध्ये आर्किटेक्ट किंवा पीएमसीला तुम्ही अपॉइंट करता तर सुरुवातीलाच त्यांना 50,000 लाख रुपये देऊन फिजिबिलिटी रिपोर्ट घेतो. सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये, सेल्फ रिडेव्हलपमेंटमध्ये आपण फिजिबिलिटी करता कोणत्याही आर्किटेक्ट किंवा पीएमसीला एक पैसा देत नाही आणि त्या सगळ्यांना ऍडव्हान्समध्ये फिजिबिलिटी द्यायला सांगतो. त्यामुळे पैसे न घेताना फिजिबिलिटी देत असल्यामुळे काही आर्किटेक्ट डफराऊ फिजिबिलिटी देतात. ते मला कळतं त्याच्यात डफराऊ काय आणि नाही आहे. त्यामुळे ते सर्व फिजिबिलिटी रिपोर्ट आपण कम्पेअर करणार आहोत. तुमची जमीन काय आर्किटेक्ट इन्क्रीज करू शकत नाही, त्यामुळे तो आकडा सगळ्यांचा सेम असला पाहिजे.
रोड वायडनिंग तुमच्याकडे असेल तर ते रोड वायडनिंग कोणता आर्किटेक्ट वाढवूही शकत नाही, कमी करू शकत नाही, ते सेम असलं पाहिजे. FSI तुम्हाला 3 मिळतं, ते कोणताही आर्किटेक्ट इन्क्रीज करू शकत नाही, डिक्रीज करू शकत नाही. त्यामुळे ते आकडे सेम असले पाहिजेत. त्याच्यावर तुम्हाला अँसिलियरी 60% आहे, तो कोणता आर्किटेक्ट वाढवू शकत नाही किंवा कमी करू शकत नाही, त्याचे आकडे सेम असणार. त्याच्यानंतर ग्रीन बिल्डिंग करता 5% to 7% तुम्हाला मिळतं, ते कोणता आर्किटेक्ट इन्क्रीज करत नाही, ते त्यांच्याकडून सेम असणार. आता डिफरन्स काय असणार, सिडकोला किती पैसे द्यायचे त्याचे कॅल्क्युलेशन सगळ्यांचे जवळपास सेम असणार. त्याच्यात सिडकोला किती पैसे द्यावे लागणार हे सगळे वर्कआउट करणार, तेही जवळपास सेम असेल. एखाद्याने कमी दिले तर त्याला विचारायचं तू कमी का दिले, एखाद्याने जास्त दिले त्याला विचारायचं तू जास्त का दिले. त्यातून आपल्याला काही शिकायला मिळतं. कदाचित कमी देणाऱ्याचं बरोबर असतं, जास्त देणारा चुकलेला असतो, किंवा जास्त देणाऱ्याचं बरोबर असतं, कमी देणारा चुकलेला असतो. त्यामुळे सिलेक्शन करण्यामध्ये कोण कितना पाणीने आहे हे आपल्याला पटकन त्या ठिकाणी कळतं. आणि मग त्याच्यात जे आपल्याला चुकीचे आकडे देतात किंवा बरोबर इन्फॉर्मेशन देत नाही त्यांना आपण त्याच्यात पकडतो. आता उदाहरणार्थ कन्स्ट्रक्शन कॉस्ट, तर कन्स्ट्रक्शन वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत. फ्लॅट्सचे कन्स्ट्रक्शन कॉस्ट वेगळे असते. बिल्डिंगीमध्ये लिफ्ट पासून पॅसेज असतो आपल्या फ्लॅटमध्ये, त्याची कन्स्ट्रक्शन कॉस्ट फ्लॅटच्या इतकी नसते, कमी असते. लिफ्ट शाफ्टचे कन्स्ट्रक्शनची कॉस्ट कमी असते, कारण लिफ्टला फक्त 4 बाजूला भिंती बांधायच्या असतात आणि लिफ्टची कॉस्ट असते. स्टेअरकेसची कॉस्ट कमी असते, कारण त्याच्यात फक्त स्लॅबचा खर्च असतो. बाकी तुम्ही जे घरामध्ये टाईल्स लावतात ते स्टेअरकेसवर लावत नाही, त्यामुळे त्याची कॉस्ट वेगळी असते. पार्किंगमध्ये पोडियमची कॉस्ट वेगळी असते, बेसमेंटची कॉस्ट वेगळी असते, कवर्ड पार्किंगची कॉस्ट वेगळी असते, टेम्पररी कवर्सची वेगळी असते. त्यानंतर रॅम्पची कॉस्ट, रॅम्पचा स्लोप काय असतो त्याची कॉस्ट वेगळी असते. या सगळ्याचं त्यांनी वेगवेगळं दिलं पाहिजे. जनरली काय करतात, एक कॉस्ट घेतात 3,500 आणि याचे पण तेवढे, लिफ्टचे पण तेवढे. लिफ्टला 1,600च्या वर रेट लागत नाही, स्टेअरकेसला 1,600च्या वर रेट लागत नाही, कॉमन पॅसेजला 1,700-1,800च्या वर रेट लागत नाही. स्ट्रीट पार्किंगला पण तेवढेच लागतात. रॅम्पचा खर्च काय असतो ते ऍक्च्युअल्सवर, हे फिजिबिलिटीमध्ये कोण बरोबर देतं कोण नाही हे त्यांच्या कंपॅरिझनमधूनच आपल्याला कळतं. एखाद्याने जर भरपूर दिलं असेल तर त्याला तो त्याच्यात पकडला जातो. आणि त्यामुळे आपल्याला फेकमफेक करणारे जे फिजिबिलिटीवाले असतात त्यांना आपण एलिमिनेट करणार. ज्यांची फिजिबिलिटी बरोबर आहे तेवढ्यांनाच रिटेन करणार. मग ज्यांना शॉर्टलिस्ट केलं त्यांना आपण सांगणार ठीक आहे आता फिजिबिलिटी सगळ्यांची सेम आहे, त्याच्यावरून काय आम्ही सिलेक्ट करू शकत नाही. आता तुलाच का नेमावं, तू असं काय सोनं चांदी माझ्या बिल्डिंगमध्ये लावणार, ते तू 15 दिवस घे, 1 महिना घे आणि आम्हाला प्रेझेंटेशन दे. म्हणजे आम्ही तुला हे देऊ काय आपलं प्रोजेक्टर आणि इथे स्क्रीन लावू आणि सगळ्यांना बाबा मला अपॉइंट केलं तर मी अशी बिल्डिंग बांधील, मला अपॉइंट केलं तर मी अशी बिल्डिंग बांधील, मला अपॉइंट केलं तर मी अशी मग त्या सगळ्यांवर जे काही प्रश्न जे भडीमार करायचं ते मी करणार. तुम्ही फक्त बसून ऐकायचं आणि त्याच्यात माझ्या प्रश्नांना कोण कशी उत्तरं देतो याच्यावरून तुम्हाला आयडिया येईल की यांच्यापैकी कोणाला सिलेक्ट करायचं. आणि मग तो प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला बॅलेट पेपर देणार. जे शॉर्टलिस्टेड आर्किटेक्ट्स आहेत आणि त्यांना विचारलेले 10 प्रश्न आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला कोणी कसं उत्तर दिलं त्याला तुम्ही मार्क देणार आणि ते बॅलेट बॉक्समध्ये टाकणार. आणि मग सगळ्यांचे बॅलेट पेपर काढून कोणाला मॅक्झिमम मार्क मिळतील त्याला आपण आर्किटेक्ट म्हणून अपॉइंट करायचं. तर सिलेक्शन प्रोसेस ही अशी आहे. आणखी कोणत्या विषयावर क्लॅरिफिकेशन पाहिजे आहे का? सर ते मला पुन्हा फर्स्ट सब्जेक्टवर जायचंय, डिमांड इन्क्रीज कसं करायचं त्या संदर्भात. डिमांड इन्क्रीज आता तुम्ही
तुमच्यावर कॅप लावलेला आहे की 600चा अप्पर लिमिट, तर तो कॅप लावू नका. त्यामुळे डिमांड कोणाचं किती आहे घ्या. याचा अर्थ एखाद्याने 5,000 स्क्वेअर फीट मागितले तर आपण 5,000 दिले पाहिजे असं नाहीये. ते जनरल बॉडी डिसाईड करणार. पण डिमांड किती आहे हे बँकेला दाखवण्यासाठी आपल्याकडे एक चार्ट तरी येईल. तर ते कॅप काढून कोणाला किती पाहिजे. आणि अजून डाउटिंग थॉमसेस खूप आहेत की बाबा ऐसा होगा क्या, अभी लिख के देंगे 400, नंतर त्याला 600 पाहिजे 800 पाहिजे तर चेंज करता येणार नाही, कारण प्लॅन आपण फ्रीज करणार आहोत. त्यामुळे ज्यांना एक्स्ट्रा एरिया पाहिजे त्यांनी त्या एक्स्ट्रा एरियाचे पूर्ण पैसे काढायची गरज नाही. ते होम लोन मिळणार आहे. फक्त 20% जो एक्स्ट्रा एरिया परचेस करतो त्याच्या 20%चेच पैसे पाहिजेत. तर ज्यांनी आतापर्यंत एक्स्ट्रा एरिया मागितलेला नाही त्यांना ही स्कीम थोडी एक्सप्लेन करून पुन्हा समजावा आणि सांगा तुम्ही समजावलं म्हणजे काही तुमच्यावर बळजबरी नाही, पण तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर उद्या तुमचाच फायदा आहे त्याच्यात. हे लोकांना समजावून सांगा. आणि हेही सांगा की आता तुम्हाला 1200 आहेत, तुम्ही जर 1500 घेतले तर तुम्ही 900चा 3 बेडरूम किंवा 4 बेडरूमचा फ्लॅट ठेवू शकता आणि वरचे 300 आणि जे ऍडिशनल घेतलेला आहे तो वेगळा फ्लॅट घेऊ शकता. तो फ्लॅट रेंटवर देऊन तुम्हाला परमनंट इन्कम त्याच्यातून येऊ शकतं. त्या इन्कममध्ये तुम्ही घेतलेलं होम लोन ऑटोमॅटिकली 4 किंवा 5 वर्षात फेडतं. त्याच्यानंतर तुम्हाला परमनंट इन्कम त्या फ्लॅटमधून येऊ शकतं. हे लोकांना थोडंसं एक्सप्लेन करा. कदाचित मी एक्सप्लेन करण्यामध्ये चुकलो असेल किंवा आय मे नॉट हॅव बीन सो क्लिअर, पण मी शक्यतो साध्या सोप्या भाषेत समजावण्याचा प्रयत्न करतो. तरी झालं नाही. पुन्हा जर ज्यांनी आज विकत घेतलेलं नाही आणि ज्यांची फायनान्शियल कॅपॅसिटी आहे, ज्यांची फायनान्शियल कॅपॅसिटी नाही आणि त्यांनी विकत घेतलं नाही त्यांच्यावर वेळ घालवण्यात काही अर्थ नाही, कारण ते त्यांना बिचाऱ्यांना एक्स्ट्रा एरिया पाहिजे पण त्यांची कॅपॅसिटीच नाही. पण ज्यांची फायनान्शियल कॅपॅसिटी आहे आणि त्यांनी म्हटलं की आम्ही घेतलेलं नाही तर त्यांना याचे ॲडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस समजावून सांगणं आवश्यक आहे. आणि त्याच्यानंतर मग फायनल केल्यावर मग हे इम्पॉर्टंट काय आहे, आर्किटेक्टना हे एक्स्ट्रा एरियाचे फ्लॅट्स किती आहेत, त्याच्यात किती साईजचे पाहिजेत हे सगळं सांगायला लागणार, मगच तो प्लॅन तयार होईल. त्यामुळे आर्किटेक्ट आधी अपॉइंट करून उपयोगच नाही, कारण आपलंच ठरलेलं नाही तर आर्किटेक्टला काय सांगणार. आणि म्हणून आता 2 नेबर्स आहेत ते एकमेकांचं तोंड बघत नाही. ते म्हणतील बाबा ऐसा नाही, मेरे को ये आदमी मांगता ही नहीं मेरे बाजू में, मेरा अलग करो. किंवा 2 अशी माणसं आहेत बिल्डिंगमध्ये ज्यांचे घरं जवळ नाहीत पण त्यांचे खूप चांगले संबंध आहेत. बाबा हम दोनों को 10वें माले पे चाहिए, हम लोग दोनों मिलके एक पूरा फ्लोर हमको रखेंगे या 3 हम लोग एक ही फ्लोर. तो चॉईस तुम्हाला नेबर्स कोण पाहिजे याचा चॉईस तुम्ही करू शकता. आणि त्याच्याकरता तुमचे पैसे जात नाहीत, फक्त तुम्ही ॲडव्हान्स डिपॉझिट देता, ते डिपॉझिट तुम्हाला परत मिळतं. म्हणजे हे तुम्हाला चॉईस घेतल्याबद्दल तुमचा लॉस होत नाही. फक्त सुरुवातीला सोसायटीला जे प्लॅन अप्रुव्हल करता ज्या पैशाची गरज असते हे तुम्ही दिलेल्या ॲडव्हान्स पैशातून निघते. याच्याकरता तुमच्या सर्व मेंबर्सना थोडं समजावण्याची आवश्यकता आहे. आणि ते जर समजावणं आज जे आले त्यांना कळलं असेल, जे आज आलेले नाहीत, समजा तुम्ही आला नाहीत तरी झूमवर किंवा गुगल याच्यावर जे कुठे जिथे असतील तिथे त्यांनी तिथून त्यांच्या फोनवर जॉईन व्हावं, माझ्याशी डिस्कस करावं, वेळ ठरवावी आणि त्यांना काही क्वेरीज असतील ते मला विचारू शकतात जे आज नाहीत त्यांना. त्यामुळे आधी समजून घ्या, पूर्णपणे घाई करू नका आणि समजून मग निर्णय घेतला. त्याच्यानंतर मग ज्या वेळेला रेट्स इथे वाढायला लागणार, कारण टॉपमोस्ट आर्किटेक्ट येणार, ते प्लॅन तयार होणार, बातमी सगळ्या ठिकाणी होणार, त्यामुळे रेट्स तुमचे एकदम हाय येतील. मग इतके हाय रेट आल्यावर मग मला पाहिजे म्हटलं तर नाही मिळणार, मग तुम्हाला मार्केट रेटनेच विकत घ्यावा लागणार. म्हणून आज तो ॲडव्हान्टेज आहे, त्यावेळेला तुम्ही तो ॲडव्हान्टेज घ्यावा अशी माझी विनंती. ओके सर.
आधी यांच्याशी प्रश्न उद्या, नंतर सगळ्यांना प्रश्न विचार. किती प्रश्न विचारा, काय रेशन नाही त्याचं. सर, मग तुम्ही आता जे एक सजेशन दिलं की 600 ही कॅप रिमूव्ह करा आणि मग नंतर जे डिमांड, मग आम्हाला पुन्हा स्कीम 1 स्कीम 2 या ज्या स्कीम्स आहेत त्याच्यासाठी पुन्हा आम्हाला हे करावं नाही, लागेल. पुन्हा नका करू. त्यांना सांगा की ज्यांनी ऑलरेडी डिमांड केलेली आहे त्यांनी इम्प्रूव्ह करायचं असेल डिमांड, तर त्यांनी आम्हाला सांगा, तेवढ्याच लोकांचे इम्प्रूव्ड डिमांड घ्या तुम्ही. आणि ज्यांनी डिमांड दिलेली नाही त्यांना पुन्हा एकदा रिक्वेस्ट करा की आता लास्ट तुम्हाला डेट देतोय, तुम्हाला जर एक्स्ट्रा एरिया परचेस करायचा असेल तर दिस इज द लास्ट चान्स दॅट वी आर गिव्हिंग यू, सो दॅट वी वॉन्ट टू फ्रीज द नंबर. आणि ते त्यांना सांगू शकता. या अनुषंगाने सर आम्ही म्हणजे स्कीम 1 या सगळ्या ज्या स्कीम्स आम्ही रोल आउट केल्या, तर त्याच्यामध्ये आम्ही एक क्रायटेरिया असा टाकलं की हे जे तुम्ही एक्स्ट्रा एरिया घेणार तो आता काही ठिकाणी आमचे फ्लॅट ओनर्स आहेत ते जॉईंट ओनर्स आहेत. काही ठिकाणी आई मुलगा, काही ठिकाणी वडील मुलगा, काही ठिकाणी नवरा बायको असे आहेत. आम्ही रोल आउट करताना हे बेनिफिट फक्त जो प्रायमरी मेंबर आहे त्यांनाच अप्लाय होईल अशा पद्धतीने. तर ते आम्ही 30% डिस्काउंट हा फ्लॅटवर आहे. मग त्याचा मेंबर 1 आहे का 2 आहे का 5 आहे त्याचा फरक पडत नाही. तुमचा फ्लॅट 1200च्या ऐवजी 1500 पाहिजे, ते 2 नसतील तर दोघांचं होईल, 4 असतील तर चौघांचं होईल. तुमची ही स्कीम इज ऑन द साईज ऑफ फ्लॅट, नॉट ऑन द नंबर ऑफ ओनर ऑफ द फ्लॅट. सर मला आता याच अनुषंगाने पुढचा प्रश्न विचारायचा आहे. जर एखादा मेंबर जो प्रायमरी मेंबर नाही आहे, जॉईंट मेंबर जर म्हणत असेल की आम्ही घेण्यास इच्छुक आहोत, पण तुम्ही हा जो क्रायटेरिया लावलेला आहे फक्त प्रायमरी मेंबरला हे डिस्काउंट आहे, नाही, डिस्काउंट हा प्रायमरी मेंबरला नाही, डिस्काउंट हा फ्लॅटवर आहे. त्याचं फ्लॅट इन्क्रीज करायचं, त्याचं पेमेंट प्रायमरी देतो का सेकंडरी देतो तो त्यांचा प्रश्न आहे. ॲज फार एज सोसायटी इज कन्सर्न, वी आर गिव्हिंग यू ॲडिशनल एरिया at 30% discount for the flat. Flat number 201 is presently 600, will get 1200 free, and whatever extra that flat wants, we will give that extra. Now, whether the flat has 2 owners, 1 owner, 5 owners, that is the flat owner's problem. That is not the society's problem. Flat size can be increased. Ata within the family, if the son is offering the mother that I am paying for the extra area, that is between them. As far as we are concerned, we want a demand per flat. Who pays is the individual member and his joint member or whatever within his family. If the member or the joint member wants a separate flat, then it is 20% discount. But joint member will also get 20% discount, member will get 20% discount, member's son or daughter, even if the daughter is married, wants to buy a flat, will get 20% discount. आता क्वेश्चन्स विचारा. तुमचं झालं ना, विचार. आता जे तुम्ही सांगितलं 30%, 20%, 15% डिस्काउंट, सो शुड देयर बी एनी कॅप ऑन इट और इट्स अ कंप्लीट सेलेबल एरिया? As of now, we are only assessing the demand. We are not granting that extra area. That general body will decide. I am not going to decide that. No, I I'm want asking you a view. I want to assess the demand. Depending on what demand is there, then I will give you my view. Each society, the view is different. Now we have Sagar Society in Airoli. They have got demand worth 190 crore from the members. Some members have asked for 5,000 square feet. Some members have asked for 1,500 square feet extra over and above whatever free they are getting. Now, general body will have to decide. I told general body
की बाबा 190 कोटी आपल्याला जर आपल्या मेंबरकडूनच मिळते, आपल्याला लोन्स घेण्याची गरज नाही, काहीच गरज नाही. पण त्याच्यात काय झालं, जे काही घेत नाहीत, एक पण फीट घेत नाही, ते म्हणतात आमचा लॉस होतो. ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांना 5,000 स्क्वेअर फीट तुम्ही डिस्काउंटमध्ये देता. हे जर बाहेरच्याला विकलं असतं तर हे पैसे आम्हाला आले असते कॉर्पस म्हणून, तर आमचा लॉस होतो. त्यामुळे तुम्ही इतके देऊ नका. म्हटलं हे तुम्ही जनरल बॉडीमध्ये डिस्कस करा. तर ते दोन ग्रुप झाले. एक दोज हु डोंट हॅव द कॅपॅसिटी टू बाय, ते म्हणतात नाही रिस्ट्रिक्ट करा, कॅप करा. दुसरा म्हणतो नाही कॅपची काय गरज आहे, ज्याचे पैसे आहेत. तुम्हाला हा विचार करायला लागेल की बाहेरच्या माणसाला तुम्ही मार्केट रेटवर देताना उद्या जर ते फ्लॅट टायमावर बुकिंग झाले नाहीत तर मग तुम्हाला बँकेकडून पैसे घ्यावे लागणार. बँकेकडून पैसे घेतले तर बँकेला 12.5% इंटरेस्ट द्यावा लागणार. 3 वर्षात 36% किंवा 38% बँकेला द्यावे लागणार. त्याच्यापेक्षा आपल्या मेंबरला 30% दिले तर काय वाईट. हे तुमच्या जनरल बॉडीने डिसाईड करायचं. हा पुढचा पार्ट आहे. आज ते डिसिशन नाहीये. आज फक्त असेसमेंट ऑफ डिमांड, म्हणजे आपल्याकडे कॅपॅसिटी किती आहे हे बँकेला दाखवण्याचा हा एक्सरसाइज आहे. रिस्क ऑफ द प्रोजेक्ट, ते रिस्क जे आपण डिटरमिन करतो ते बँक विचारतं हू हॅज द स्किन इन द गेम. तर स्किन इन द गेम जास्तीत जास्त आमच्याकडे इतक्या लोकांनी ऑफर केली आहे की एवढे परचेस करणं, म्हणजे तुमची रिस्क डाऊन होते. जितकी कमी रिस्क तितका आपल्याला लोन कमी रेट ऑफ इंटरेस्टने मिळतं. म्हणून हे एक्सरसाइज इम्पॉर्टंट आहे. सेकंड वन म्हणजे आता सांगितलं फॉर दॅट एक्सेस एरिया व्हॉट वी यू सेड originally we have to pay just 20%, rest we can go for the home loan. या So that 20%, when should we take it or when should we ask for it? when you go for approval and you have to pay the money to SIDCO or NMMC, deposit, scrutiny fee, fire brigade deposit, whatever, at that time we will require the money. At that time that 20% has to come. Just 10 days or 15 days before, when the SIDCO tells us, अभी ये सब ठीक है, अभी ये पैसा भरो. When they say ये पैसा भरो, तुम्ही निघतो. ओके, थँक्यू. हे ऐरोलीहून आलेले. ऐरोलीहून आले. आपले चर्चा झाली आधी मीटिंगच्या. तर ओके, थँक्यू. तर ज्या दिवशी आपण हा निर्णय घेतो त्या दिवशी आपण परचेस करत नाही. आपण एक इंडिकेशन देतो की माय कॅपॅसिटी इज टू बाय 1000 स्क्वेअर फीट ॲट व्हॉट एव्हर. काय रेट दिला होता तुम्ही? 17.5 काय दिला होता? 17.5. So my capacity is to buy 1000 square feet. Now if general body decides that 1000 square feet should be allotted to me, I will get it. If general body decides that 800 will be allotted to me, 800. याच्या करता आपल्याला फायनान्स स्ट्रॅटेजीची मीटिंग घ्यावी लागणार आणि ती फायनान्स स्ट्रॅटेजी डिसाईड करायला लागणार. आज आपण ब्लाइंड खेळतोय, आपल्याला माहित नाही. आज एकदा असेसमेंट आलं ना, मला पत्ते कळतील. आज मला माहित नाही तुमची फायनान्शियल कॅपॅसिटी किती आहे काय. एकदा मला आयडिया आली ना, मग त्याच्या बेसिसवर आपण फायनान्स स्ट्रॅटेजी वर्कआउट करू आणि ती मग ऑप्शन्स फॉर फायनान्स स्ट्रॅटेजी तुमच्या समोर मांडू. मग तुम्ही त्यातली कोणती स्ट्रॅटेजी तुम्हाला ओके वाटते त्याच्यावर वोटिंग घ्यायचं आणि डिसाईड करायचं. आता जे डिमांड आलेले आहे ॲज पर द डेटा व्हॉट एव्हर दे आर पुट इन द ग्रुप, असं आहे की फक्त 30% डिस्काउंट, दॅट इज अराउंड 99% ऑफ द डिमांड जे आहे ते फक्त 30% डिस्काउंटवर 15 आणि 20% काही आलेलं नाही. म्हणून मी विचारलं नाही. बट इवन विथ 30% डिस्काउंट नाव you have a commitment of 56 crores rupees. त्याच्यात 20% म्हणजे नाही म्हटलं तरी 11 कोटी आपल्याला ऍडव्हान्समध्ये होणार. सो सुरुवातीला आपल्याला फंडिंग घेण्याची गरजच नाही पडणार.
नाहीतर काय करायला लागतं, बाजारातून कोणा इन्व्हेस्टर कडून पैसे घ्यायला लागतात, मग तो महिन्याला 1.5% घेतो, कोण 2% घेतात. आपल्याला त्या भानगडीत पडायचं नाहीये. ते शेवटी इंटरेस्ट बाजारातून घेतला तर जाणार कोणाच्या खिशातून, आपल्याच खिशातून जाणार. त्यामुळे ते आपल्याला कोणाहीकडून न घेताना आपल्या मेंबरलाच बेनिफिट द्यायचे आणि एक्स्ट्रा फ्लॅट सुद्धा विकण्याची सोल सेलिंग एजन्सी आपल्या मेंबरला द्यायचे. जर मेंबर एक गिराईक घेऊन आला आणि त्यांनी जर 2 कोटीचा फ्लॅट विकला तर त्याला त्याच्या 2% 4 लाख रुपये त्या परचेजर कडून त्याला ब्रोकरेज आपण देऊ. म्हणजे आपल्या मेंबरचा फ्लॅट तयार होताना थोडंफार फर्निचर, एसी करता काय पैसे हे त्या याच्यातून आपण एरवी पण घरी बसलेलो असतो, आपला प्लॅन तयार होतो. ते प्लॅन आपण दिवसातून 2-2.5 तास तरी आपण फेसबुक याच्यात तर त्याच्यात टाका ना हे प्लॅन आणि ते बघून कोणी जर आले तुमच्याकडून बघून तर त्याच्यातून तुम्हाला 4 पैसे मिळतील. त्यामुळे मार्केटिंग सुद्धा 100 मेंबर्स अँड देअर फॅमिली. सो वी हॅव 400 मार्केटिंग मॅनेजर्स विदाउट गिव्हिंग देम सॅलरीज. तर बाहेरच्यांना मार्केटिंग अपॉइंट करून त्यांना 2% 3% देणं त्याच्यापेक्षा ही मार्केटिंग स्ट्रॅटेजी जास्त सुटेबल आहे. एक लास्ट वन. आता वेन यू आर टॉकिंग अबाउट 30% डिस्काउंट, दॅट मीन्स वी आर गिवन इट ॲट 17,500 मध्ये. सो विल दॅट नॉट इफेक्ट अवर कॉर्पस विच वी आर थिंकिंग ऑफ रेझिंग? Of course it will affect your corpus, but if suppose we don't give, then we have to take loan from the bank, then we have to pay the bank. So instead of paying the bank, why not pay my own members? Because my members are more important to me than the bank. That is the strategy. Thank you. आणखी कोणाचे काही प्रश्न असतील तर चॉईसचा जो क्रायटेरिया असेल की मला एका फ्लॅटवर 2 फ्लॅट पाहिजे, बाजूबाजूचे पाहिजे, तर दॅट विल कम ओनली इन द पिक्चर वन्स वी हॅव अ लेआउट ऑफ द Yeah, so you will decide which flat you want after the building plan is made. But today you have to say whether I want to opt for the choice or not. ओके. अँड दॅट हाऊ मच विल बी द अमाऊंट मीन रफली कसा? That general body will decide. In Mumbai, we put 25 lakhs, 50 lakhs like that. But here you can decide 10 lakhs, even 5 lakhs. Less than 5 lakhs won't be there. So if out of 100, say there are 40 people who give choice, त्यांच्याकडून जर 5 लाख किंवा 8 लाख, depending on the nature of the flat. For instance, the higher you go, the choice amount can increase in that. The details we will work out, general body will work out at a later stage once the plan is made. Today we only want from you, I want to opt for choice, yes or no. Okay. And that money has to be given once we get the plan or after? No, once, not even once you get the plan. Once you get the plan, you have to opt for, I want this one. Now if there are 2 or 3 people opting for the same flat in choice, then we will have to take a decision whether we ask for a little more, whoever pays more for that particular flat, and tell the other one, Baba, you opt for someone. So we have to work out some strategy, or lottery amongst 2 or 3 people asking for the same flat by paying off this thing, amongst them lottery. All these strategies, once the architect is appointed, he makes the plan. After that, we will meet and we will discuss this and take decisions. So right And now- decision I am not going to take. Decision your general body is going to take. So in this play, at this time, then we have to say that I have one choice, and that choice is that I will decide once I get the plan. Yeah, I am opting for choice. For 1 flat, for 2 flat, whatever. If you have your own flat, then your choice is 1. If you have 2 flats, means you are buying one One and flat. your own. So for both the flats, I want choice. So if I say I want 31st floor, so 31st floor, both the flats will be touching each other on 31st floor. That is booked. Now, how much I should pay, that general body, everyone will discuss, you will also be there. Whatever is decided, that becomes the amount. Okay, clear. And that is not, you are not, वो आपके जेब से गया नहीं.
वो आपके एक्स्ट्रा एरिया में एडजस्ट होगा. यू आर नॉट पेइंग मोर. That will be, it is only a advance deposit that you are giving to the society, which will be adjusted. If you are not buying any flat, you are not buying any extra area, then, but you are giving a choice, then that choice money will be returned back to you. That's clear. Okay, now. So that money is still with you only. Yeah. The money is not going out of your hand. Only it is going in advance. That's all. It's going in advance because we require that money in advance instead of buying it from taking money from some Marwadi lender or some money lender or some politician. Here we are raising it from our members, so we don't have to beg for money from anybody. Okay. Yeah. Thank you. माझा प्रश्न चॉईसवरतीच होता की सुरुवातीला तुम्ही म्हणाला की चॉईस कुणाला हवी आहे तर त्यांनी सुरुवातीला सांगावं सोसायटीला. पण ह्या केसमध्ये माझा प्रश्न असा आहे की जर समजा उद्या आम्ही समजा लॉटरी सिस्टम काढली, जे इनिशियल फ्लॅट तुमची अलॉटमेंट होणार त्याची पद्धत कशी असणार? ती लॉटरी सिस्टमने असणार का? लॉटरी समजा जे चॉईस वाले आहेत त्यांचे चॉईस वाले फिक्स्ड होणार. बरोबर. जे बाहेरचे हायर रेटनी परचेस वाले आहेत त्यांचे चॉईस, त्यांना चॉईस द्यावाच लागणार. बरोबर. त्यांचे चॉईस फिक्स होणार. उरलेले जे आहेत ते आपल्या मेंबर्सना बाय लॉटरी मिळणार. ओके, म्हणजे इथे प्रेफरन्स पहिल्यांदा असणार तो चॉईस वाल्याने मिळणार. त्याच्यानंतर जे असतील ते आपले तुमचे आउटसायडर आहेत ते, आणि नंतर जे तुमचे जे 23, 24, 25,000, 26,000 परचेस करणार त्यांना त्यांच्या चॉईसचा फ्लॅट द्यायलाच पाहिजे ना. समजलं. आणि उरलेले आपल्याकडे. आणि काही आपण न विकता जनरल बॉडी ठरवेल की हे 4-5 फ्लॅट 10 फ्लॅट आपण ठेवायचे, पूर्ण बिल्डिंग झाल्यानंतर हायएस्ट रेटनी आपण विकणार आहोत, सो त्याचे सर्व पैसे आपल्यालाच येऊ शकतो. समजलं. तर माझा आणखीन एक प्रश्न होता, फ्लॅट कन्फिगर म्हणजे तुम्ही जसं म्हणालात की डिमांड इन्क्रीज करण्यासाठी जसं तुम्ही म्हणालात की तुम्ही कॉलिंग करा एक्झिस्टिंग मेंबरसाठी, सो काही फ्लॅट कन्फिगरेशनवरती आपण काही स्ट्रॅटेजी बनवू शकतो का? की डिपेंडिंग ऑन, आता सध्या आम्ही कसं ठेवलेलं आहे की म्हणजे आमच्या एकत्रित मिटिंग्समध्ये आम्ही असं डिसाईड केलं की आम्ही 2 BHK किंवा 3 BHKचा आमचा मॅक्झिमम प्रेफरन्स असतो. मग आपण असे काही, इज देअर एनी प्रॉपर वे टू डिसाईड की तुम्ही 1 BHK इंट्रोड्यूस केले पाहिजेत की नाही इंट्रोड्यूस केले पाहिजे? नाही, आपल्याला एक एक्सरसाइज करावी लागणार. गेल्या 1 वर्षामध्ये या विभागामध्ये बिल्डरांनी बांधलेले किती फ्लॅट विकले गेले आणि ते काय साईजचे विकले गेले, त्याच्यातून आपल्याला आयडिया येते. आणि कोणत्या बिल्डरचे फ्लॅट कोणत्या साईजचे विकले जात नाही ह्याचा अंदाज घ्यायचा. आणि मग त्याच्यातून जे विकले जातील त्या साईजचे आपले फ्लॅट्स ठेवायचे, सेलेबलचे. आपल्या फ्लॅटचे साईज आपल्याला माहित आहे, सेलेबलचे त्या साईजचे ठेवायचे. बॉट इट. थँक्यू सर. ज्यांना ऍडिशनल एरिया घ्यायचाच नाहीये पण त्यांना चॉईस पाहिजे, मग त्यांनी काय करावं? हो, त्यांनी चॉईस पाहिजे असं सांगायचं, मला ऍडिशनल एरिया नको पण मला चॉईस पाहिजे. जे चॉईसला जे जनरल बॉडी ठरेल तेवढे पैसे मी आधी द्यायला तयार आहे. अच्छा, म्हणजे ते रिफंडेबल आहे असतील? रिफंडेबल. रिफंडेबल ना. चॉईसचे सर्व पैसे रिफंडेबलच असणार. पण ज्यांनी एक्स्ट्रा एरिया घेतले ते एक्स्ट्रा एरियाच्या अगेन्स्ट ऍडजस्ट होतील. ज्यांनी एक्स्ट्रा एरिया घेतला नाही ते त्यांना रिफंड होतील. Sir, the initial marketing effort to reach out to the relatives, friends, whoever, how does that help from the loan perspective? From the loan perspective, the bank wants to know what efforts you have taken. Now, have you done any efforts towards selling your flats? How is my money going to come back? Bank will ask you. When you go to the bank, bank will say, वो सब ठीक है, आपको 50 करोड़ चाहिए, 20 चाहिए, 100 चाहिए, 200 चाहिए, मेरा पैसा वापस कैसे आने वाला है? तब हम लोग बोलते हैं, देखो हमारे कजिन्स को, इनको अगर हम बेचेंगे तो ये तैयार है, उन्होंने ऑलरेडी दिया है, तो आपको उनको होम लोन देना पड़ेगा और आपका पैसा ऑटोमेटिकली आ जाएगा, क्योंकि आप उनको होम लोन देते हैं, उनके EMI वो भरने वाले हैं और वो EMI भर सकते या नहीं भर सकते वो उनकी इनकम के हिसाब से आप चेक करो
और अगर आपके क्राइटेरिया में बैठते तो ही आप उनको ओके करो. आपने ओके किया, उनको ही हम लोग फ्लैट देंगे. So second question. So for the loan part, for the loan application, one is the internal demand and the second is the marketing effort. Is there anything else No, the risk factor. which comes to the internal demand? No, not just the internal demand. Risk is if you take an architect who is of international repute, then the flat will sell 2,000, 3,000 rupees more per square feet because of that brand. So that will lower your risk. If you take a contractor like Larsen and Toubro, then immediately your risk is low because uska flat nahi बिकेगा ऐसा होगा नहीं. If you take a technology which is very fast, the other day I circulated technology within 2 days. Yes, please A share it. 38-storied building was built in 2 days. फॅक्टरी मध्ये सगळेच्या सगळे कॉम्पोनंट्स रेडी करून ठेवणार, फाउंडेशन करून क्रेन्स आणणार मोठमोठे, आणि कॉम्पोनंट्स कंटेनर मधून येणार, ओपन होणार, ते असेंबल साईटवर होणार, आणि एक्झिस्टिंग बिल्डिंगच्या पेक्षा 2.5 to 3 times stronger to resist earthquake. आता आय एम नॉट सजेस्टिंग की तुम्ही ती टेक्नॉलॉजी जा, पण देर विल बी अ सेशन वेअर different IIT professors will come and explain to you ki this is one technology, this is another, this will take less time, this will take 1 year, this will. In Navi Mumbai they are still going by Maiwan technology. Now Maiwan is a technology that we have stopped teaching in colleges also. It is totally outdated, but the builders here are explaining to people हमारा लेटेस्ट है मायवान, and people believe आमच्याकडे काय मायवान आहे. अरे मायवान is a outdated technology. 50 years ago the world has stopped doing मायवान. पण काय आहे ते ॲल्युमिनियम शटरिंग तो एकदा इन्व्हेस्ट करतो आणि तेच सगळ्या बिल्डिंग मध्ये वापरतो, म्हणून तो सांगतो की वो हमारा लेटेस्ट आहे, त्याला जास्त प्रॉफिट मिळतं. तर ते टेक्नॉलॉजी न घेताना लेटेस्ट वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी, आता इस्रायलची टेक्नॉलॉजी आहे, ते 9 months to 1 वर्षामध्ये 35 मजल्याची बिल्डिंग घेऊन चाव्या हातात देतात. त्यांना बोलवू, चर्चा करू, डिसाईड करू, तर नवीन नवीन टेक्नॉलॉजीज येऊ शकतात. त्या काही टेक्नॉलॉजीमध्ये ऑलरेडी तुमच्या भिंती रेडीमेड होत असतात ना, त्याचा एक्सटर्नल जे हे आहे ते अशा मटेरियलचं ते करून आणतात, कलर कॉन्क्रीटमध्येच कलर टाकून, की तुम्हाला बिल्डिंगला पेंटिंगच करण्याची गरज नाही, ॲटलिस्ट फॉर 10 or 15 years. नाही, चायनामध्ये काय, इंडियामध्ये आहे, आपल्या इंडियामध्ये अनेक ठिकाणी. तर ह्या सगळ्या गोष्टींवर आपल्याला निर्णय घ्यावा लागेल ना. पण या सर्व ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी ज्या तुम्ही आता मेन्शन केल्या, पण त्यांची कॉस्ट सर काय, मायवानच्या कम्पॅरिझनमध्ये कॉस्ट कशी असते? नाही, कॉस्ट जवळपास तेवढीच असते, कारण लेबर कॉस्ट सेव्ह होते ना. त्यामुळे मोर ऑर लेस 5-10% कमी किंवा जास्त असते. आणि ते गॅरंटी करतात की तुमच्या कन्व्हेन्शनल टेक्नॉलॉजीचा डिले होऊ शकतं, मटेरियल मिळालं नाही, रेती आली नाही, हा काही प्रॉब्लेम नाही. सगळ्या गोष्टी असेंबल रेडी झाल्यावर ते आपल्याला सांगतात, आपण पेमेंट करतो आणि ते असेंबल होतं. तर ते करता येतं. आमच्या इथे जुहूमध्ये नितीन किल्लावाला नावाचा आर्किटेक्ट आहे, त्यांनी 11 मजल्याची बिल्डिंग 4 महिन्यात बांधली सेल्फ रिडेव्हलपमेंटमध्ये, आणि ते त्याच्यात तो राहतो, त्याचं स्वतःचं घर पण त्याच्यात आहे. तर स्टीलची रिएन्फोर्समेंटच्या टेक्नॉलॉजी इतकी ॲडव्हान्स्ड आहे. बरं, मी पुन्हा हे सजेस्ट करत नाही की तुम्ही ते टेक्नॉलॉजी घ्याच. मी म्हणतोय की त्या टेक्नॉलॉजीचा विचार करा, त्या टेक्नॉलॉजीचे जे टॉपमोस्ट लोक आहेत ते येऊन तुमच्या इथे लेक्चर्स देतील,
मग तुम्ही डिसाईड करा तुम्हाला ती पाहिजे नाही पाहिजे. दॅट इज युअर डिसिशन. So you will suggest whom to invite for understanding this Yeah, technology? yeah. Senior professors from IIT, senior professors from VJTI, senior professors from top engineering colleges, they will come. At what stage this should happen? When we are ready to decide on what technology we will use at that stage. Once the architect is decided and we approve of a basic strategy of planning, then we will bring in the technology people. Then the final plan will be made as per the technology that we choose. We will understand the advantages, we will understand the disadvantages, then you will take a decision. तर माझा प्रश्न जो होता तो थोडा लॉंग टर्मच्या प्रॉस्पेक्टिव्हने होता. आता आपण रिडेव्हलपमेंटच्या ज्या फेजमध्ये आहोत आणि आपण ॲक्च्युअलमध्ये ज्यावेळी आपलं प्रोजेक्ट सुरू होईल किंवा आपण ॲक्च्युअलमध्ये डेमोलिशन वगैरे होऊन आपली बिल्डिंग बांधायला सुरुवात होईल, त्याच्यामध्ये माईट बी आपण डिसाईड करू शकत नाही की किती कालावधी लागेल. तर ह्या पिरियडमध्ये जे प्रोजेक्ट कॉस्टचे जे फ्लक्च्युएशन आहे हे आपण केवढं कन्सिडर केलं पाहिजे ज्यावेळी आपण नाही. जे आपण पर स्क्वेअर फीट रेट आता आपण जो डिसाईड केलेला आहे, आता आम्ही 25,000 बेस रेट ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती 30, 20 आणि 15% आम्ही त्याच्यावरती डिस्काउंट ऑफर करतोय. सो माझा प्रश्न हा आहे की सर त्याला आता आपण बघतो की वॉरमुळे किंवा ग्लोबल इकॉनॉमी जे आपले चेंजेस होत आहेत त्याच्यामुळे रॉ मटेरियलची जी कॉस्टिंग आहे ती खूप झपाट्याने वाढते सर. नाही, झपाट्याने जरी वाढली तरी सिमेंटची कॉस्ट जर 20% वाढली तर पर स्क्वेअर फीट तुम्हाला 100 रुपयापेक्षा जास्त इन्क्रीज होत नाही. ओके, गॉट इट. तर लॉंग टर्म मध्ये त्याचा काही मेजर असर होत नाही. त्याचा ऍडव्हान्टेज घेऊन कॉन्ट्रॅक्टर्स तुमच्यावर ब्लॅकमेलिंग करू शकतात. पण ज्या ठिकाणी आमच्यासारखी माणसं आहेत आम्हाला माहीत असतं की कशाचा किती दर वाढला आणि ते फॅक्टर इन करूनच आपण फिजिबिलिटी करणार आहोत. गॉट इट. म्हणजे ह्या याच्यामध्ये तुम्ही म्हणताय की ज्यावेळी फिजिबिलिटी ऍक्च्युअल आपण करू त्यावेळी त्याच्यावरती विस्तृतपणे त्याच्यावरती विश्लेषण केलेलं असेल. असेल. त्यामुळे आपल्याला आत्ताच ज्या गोष्टी हे करायचं डिसाईड करायची हे गरज नाही ना, गरज नाही. समजलं सर. थँक्यू. आणखी कोणाचे काही प्रश्न आहेत का? आणि आजच विचारले पाहिजे असं नाही, कधीही तुम्हाला काही प्रश्न असतील ना, आय एम ऑलवेज देअर टू रिप्लाय बिकॉज देर इज नथिंग वी आर हायडिंग फ्रॉम एनीबडी. Every query of any member you can tell your committee members, they will get back to me, I will reply to all your questions. सर चॉईस प्रमाणे चॉईस ऑफ फ्लॅटचे आपण ते चार्जेस तुम्ही म्हटलं की डिपॉझिट म्हणून आपण कन्सिडर करणार आहोत. अलॉंग विथ दॅट फ्लोर राईज चार्जेस वगैरे पण काही कन्सिडर आपण करू शकतो का ऍज अ मेंबर म्हणून? चॉईसचे रेट्स ठरवताना हे क्रायटेरिया बरोबर की फ्लोर राईज, बेटर व्ह्यू, बेटर डायरेक्शन, ऑल दीज पॉइंट्स आहेत ती त्याच्यामध्ये फॅक्टर होणार. ते त्याच्यामध्ये फॅक्टर करणार की बाबा बेस 5 लाख असेल तर पर फ्लोर 10,000 50,000 जास्त ऑन दॅट 5 lakhs. सो इफ यू वॉन्ट 31st फ्लोर देन परहॅप्स इट वुड बी 10 lakhs. जर तुमचा बेस 5 लाख धरला, जर बेस 8 लाख धरला तर त्या पद्धतीने हे आपण डिस्कस करू ना आणि जनरल बॉडी त्याचं डिसिशन घेईल. गॉट इट. सर आता हे चॉईस फ्लॅटचं तुम्ही म्हणताय की हे रिफंडेबल किंवा ऍडजस्ट होणार, ओके. पण आता अशी जर समजा उद्या एक सिनारिओ निर्माण झाला की एकच फ्लॅटसाठी 10th फ्लोअरला किंवा 15th फ्लोअरला एकाच फ्लॅटसाठी 5 चॉईसेस आले तर त्याच्यामध्ये त्या 5 लोकांना टेंडर भरायला सांगायचे, याच्यापैकी हायएस्ट जो बीड करेल त्याला देतो.
किंवा लॉटरी करा, किंवा त्या 5 लोकांना सांगायचं की बाबा हे तुम्ही 5 आहात, आता तुम्ही 5ही जण एन्व्हलप मध्ये तुमचा आकडा लिहून हे करा. आम्ही तुम्हाला 10 लाख सांगितलेले, आता तुम्ही सांगा की किती आहे. कोण 11 म्हणेल, कोण 11.5 म्हणेल, कोण 12 म्हणेल, कोण 15 म्हणेल. ज्याचं मॅक्झिमम आहे त्याला तो फ्लॅट मिळणार, बाकीच्यांनी दुसरा चॉईस द्यायचा. दॅट इज रिफंडेबल ना. That's okay. If you put 20 lakhs, I am happy because I will have that much money to pay in advance to pay to SIDCO and whatever. No. तसं नाही. आता एक्झाम्पल मी आता okay myself I applied for 600 more square feet because that was the cap. So by calculating 17,500 it comes to about 1 crore. आता तुम्ही चॉईस साठी सांगतात तर आय विल से ओके फाईन. मला सांगितलं सारखं 31st floor. I'm ready to bid 20 lakhs because I know I don't have to pay 20 lakhs extra because that money will automatically get adjusted. Correct. But then how will it benefit the society? That's not my. No, that as of now I have given the scheme that we are presently following. If your society wants to take some portion of that for society purpose, it's up to your general body. I have given a scheme which we are following till now. If you say that night, if you have given 20 lakhs, you will be refunded only 15 and 5 lakhs goes to the common society kitty. But as far as your society is concerned, your surplus will be so much, you will have so much corpus that you don't have to go for this money for corpus because there will be enough surplus money. Because if we don't have that clause of refund, then I think we will get some realistic and the amount तो ज़्यादा ही आएगा सोसाइटी में. तेज मजा वो आपका डिसीजन है. मैंने जो अभी तक मैं जो स्कीम लोगों को बताता आया हूँ, जिसका इम्प्लीमेंटेशन हो रहा है वो बताया है. ऐसा कुछ रूल नहीं है कि ये डिपॉजिट ही होना चाहिए, नहीं होना चाहिए. आप लोग डिसाइड कर सकते हैं. लेकिन अगर वो डिपॉजिट नहीं करेंगे तो फिर चॉइस वाले कम होंगे तो अपने पास एडवांस में कम मिलेगा. ऐसा भी नहीं करना चाहिए. सोने का अंडा देने वाला मुर्गा है, इसके लिए उसको काटना भी नहीं चाहिए. तो आता आपण नवीन फ्लॅट सगळं बघायला जातोय तर एव्हरी फ्लोर राईट आफ्टर सेकंड or So you can, that is why I said that if the base is 10 lakhs, then per floor rise maybe 50,000 per floor. If you are on the top floor, then it will be in place of 10 lakhs, it will be 15 lakh deposit. And if for the 31st floor there are 5 bidders, then whoever bids the maximum, if you put 30 lakhs, that will the society will get. But my idea is that I should additional square feet. Yes. You will also have to keep some prime flat for the external buyers. If you take all the prime flats, then if external buyers are not there, then the scheme will not be viable. So you have to keep that also. Mostly topper floors. But we are not closing the top floors to our members. There is no distinguish कि जो पैसा देके आएगा वो ऊपर ही रहेगा, वो ऊपर वाला पैसे वाला, नीचे वाला मफतिया, ऐसा नहीं होना चाहिए. Depending on they look anything above 8 crore. Anything above 8 crore, I'm okay. Yeah, so all these things we will cross the bridge when we come to. As of now, we are still at a stage where we are trying to get architects, trying to get feasibility. We are at this stage. As we go further, we will address all these issues. सर माझा एक प्रश्न आहे की आता आपण हे सगळं एक्सरसाइज करतोय आर्किटेक्ट निवडायला,
तर जर सपोज आपण असं केलं, आपल्याला आता इंटरनॅशनल किंवा खूप चांगला आर्किटेक्ट पाहिजे, आपण ते डिपेंडिंग अपॉन द प्रोजेक्ट आपण असं 4-5 निवडून घेतलं आणि आपल्याला माहिती आहे आता या प्लॉटमध्ये किती बसणार, काय बसणार ते तर आपल्याला माहिती आहे, ते स्टँडर्ड आहे सगळं, बाकी सगळं स्टँडर्ड आहे. म्हणजे आता त्याच्याकडनं आपण वेगळ्या प्लॅन्स घेऊ शकतो त्या आर्किटेक्टवरनं. आणि सेकंडली आपल्याला ते पण माहिती आहे की किती आर्किटेक्टचा काय रेट्स असणार, म्हणजे 3% ऑफ द प्रोजेक्ट कॉस्ट किंवा काहीतरी. तर हे सगळं जे आता एक्सरसाइज आपण करतोय, ठीक आहे, whether the exercise of selecting 4 to 5 architects and going with them will be better in a short process. Yeah, this is the process which is prescribed under the Cooperative Societies Act. So we are following that process. However, it doesn't mean that we have to select from them. If they don't produce a good design, we can cancel the entire process and re-tender for it. There is no problem. We should not be in a hurry. Yeah, इसमें दगड़ापेक्षा वीट महू. No, we want good quality. We will wait for good quality. If those 3-4 whom we select don't give us good quality, we'll give them one more month. Please give us better quality. If they still don't come, then we will cancel that process. We will call for some other architects who may be better, who have not applied to us so far. आणि दुसरा प्रश्न असा आहे की आता जे काही डिमांड निघालं आहे अराउंड 30,000 स्क्वेअर फीट और वॉट एव्हर, तर जे काही डिमांड निघालं आहे आता आपण कॅप काढणार तर थोडासा अजून वाढू शकतं. बट इन दॅट सिनॅरिओ आपण काहीतरी एक अझम्पशन करून की अजून 10% वाढेल आणि हे रक्कम आपल्याला जमा होईल फॉर CC पर्यंत. तर आपण त्याचा पुढचा स्टेप आता बघू शकतो काय की कुठून जर सपोज काय शॉर्टफॉल आला तर कुठल्या बँकेतनं आपल्याला बोलायचं आहे? नाही, ते करायचं, पण हा प्रोसेस कंप्लीट झाल्याशिवाय बँकेला तुम्ही मटेरियल काय देणार? हा प्रोसेसचे पेपर्स आपल्याला बँकेला सबमिट करायचे आहेत, म्हणून तर हे मागतोय. असेसमेंट ऑफ डिमांड झाल्याशिवाय रिस्क तुमच्या प्रोजेक्टचं किती आहे हे डिटर्मिन होत नाही, आणि ते डिटर्मिन झाल्याशिवाय बँकेला जाता येत नाही ना. मला रिस्क सर्टिफिकेट तुम्हाला द्यावं लागेल ना की यू आर मिडल रिस्क, हाय रिस्क, लो रिस्क बिकॉज ऑफ these reasons. नाही, आताचा एझम्पशन करून की आता 30 रिस्क एझम्पशन करून होत नाही. रिस्क हॅज टू हॅव फॅक्च्युअल फिगर्स विथ सिग्नेचर्स अँड डिमांड पेपर्स. एझम्पशननी रिस्क हवेमध्ये नाही होत. मग एझम्पशन तुमचा रॉंग गेलं, मग हु इज रिस्पॉन्सिबल फॉर द रॉंग एझम्पशन? आम्ही जी डिमांड असेसमेंटची जी प्रोसेस आता आतापर्यंत केलेली आहे, मग आता आम्ही नव्याने ती प्रोसेस करू? नाही, काढू. फक्त कॅप काढण्याचा निर्णय घ्यायचा. बरोबर. आणि ज्यांना ऑलरेडी दिलेला आहे त्यांना ऍडिशनल द्यायचं असेल तर त्यांनी एक लेटर विदाउट द्यायचं. कॅप त्यांनी डिमांड देऊ शकता, हा, फक्त एवढं demand. त्याच्यामध्ये हा. सांगायचं. ठीक आहे, समजलं. म्हणजे जे 15-20 लोकांनी 600 मागितले आहेत त्यांनाच विचारायचं की बाबा तुम्हाला आता ज्यांनी 400 मागितले त्यांच्यावर काय कॅप तर नव्हता. कॅप तुम्ही 600 वर ठेवले, तर ज्यांनी 600 मागितले त्या सगळ्यांना सांगा की आता कॅप नाही, तुम्हाला जास्त असेल तर तुम्ही अप्लाय करा. ते 2-4 दिवसामध्ये पण ते तुमच्याकडे येऊ शकतं. सर, त्याच अनुषंगाने आम्ही ज्यावेळी डिमांड कलेक्ट करत होतो तर आपल्यापैकी 5 ते 6 मेंबर्सनी अशी डिमांड केली की मला 900 घ्यायचं होतं, पण हे कॅपिंग असल्यामुळे मी 600 घेतोय, किंवा मला 1200 घ्यायचं होतं. असे 5 ते 6 मेंबर्सनी अपफ्रंट म्हणजे ठीक आहे ना, मग घ्या ना त्यांच्याकडून, पण त्यांना सांगा हे तुम्ही दिलं म्हणजे तुम्हाला मिळालं असं नाही. जनरल बॉडी विल डिसाईड. ओके.
आज हा एक्सरसाइज आम्हाला फायनान्स स्ट्रॅटेजी करता आवश्यक आहे म्हणून तुमच्याकडे घेतोय. याचा अर्थ तुम्हाला आम्ही अलॉट केलं असं समजू नका. सोसायटी इज नॉट कमिटेड इन एनिथिंग. दिस इज ओनली असेसमेंट ऑफ डिमांड फॉर अंडरस्टँडिंग फॉर अस. वी आर नॉट कमिटिंग यू एनिथिंग. वी विल कमिट यू ओनली वेन यू पे द 20%, देन द कमिटमेंट इज देअर. आणि डिमांड कलेक्ट करताना सर अजून एक प्रश्न प्रामुख्याने 4 ते 5 मेंबर्सने असा विचारला होता की आम्ही डीपी म्हणजे डायरेक्ट डाऊन पेमेंट केलं सगळं, तर आम्हाला ह्या 30% जो डिस्काउंट मिळतोय त्याच्यामध्ये अजून डिस्काउंट काही वाढेल? नाही. डाऊन पेमेंट करा किंवा नका करू, तुमचे 30% तुम्ही घेताय ना त्याच्यावर तुम्हाला होम लोन मिळेल. आणि तुम्हाला होम लोन सँक्शन झाले की ज्या दिवशी सपोज तुम्ही 1000 स्क्वेअर फीट घेतलं ॲट 17.5, 1,70,00,000 झालं, त्याचा 20% तुम्ही दिला म्हणजे 35 झाले, 1,35,00,000 तुम्हाला होम लोन सँक्शन झालं. त्यातून 20 लाख जर सोसायटीकडे आले, the day the bank disburses 20 lakhs, you pay that 20 lakhs. So you don't have to pay a single penny interest. ज्याचं डाऊन पेमेंट आहे त्यांनी बँकेत त्याच्या डाऊन पेमेंट मधून जेव्हा जेव्हा बँक सोसायटीला देते त्याच दिवशी पेमेंट करायचं. सो देर इज नो लोन इंटरेस्ट फॉर हिम. आम्ही एसआरसी कमिटीमध्ये रेझोल्युशन पास करू याच्यासाठी काय एक एसजीएम परत बोलवायची गरज आहे का? गरज नाही. एसआरसी कमिटी मेंबर्स मध्ये आम्ही रेझोल्युशन पास करू. रेझोल्युशन पास करा. आणि आज जी चर्चा झाली आहे, गिव्ह रेफरन्स टू द मीटिंग दॅट वी हेल्ड टुडे अँड यू से दॅट अकॉर्डिंगली आम्ही ते कॅपिंग रिमूव्ह करतो म्हणून. ठीक, चालेल. थँक्यू. And this capping, by capping you are not taking any final decision. All final decisions will be taken by the general body. This you are only assessing the demand. You are not committing to that area to the person. You are just making assessment of the demand. When you are making commitment, then you take the general body. अभी आपने जो बताया है कि 1200 है और जैसे कैपिंग 600 की है, 1800 हो गया और उसमें आप 900 के 2 करके देंगे, तो क्या आप मुझे बताएंगे कि इस 900 में 2 BHK है या 3 BHK है? आपको अकॉर्डिंग आपको उसमें ही चॉइस होगा. नहीं, 900 आपको 900 में 2 BHK चाहिए तो 900 में 2 BHK आएगा. 900 में 3 BHK चाहिए तो 3 BHK आएगा. अगर आपकी फैमिली की रिक्वायरमेंट के हिसाब से 4 BHK 3.5 BHK चाहिए, वो भी 900 में बिठा सकते हैं, लेकिन रूम्स छोटे छोटे हो होंगे. जाएंगे. वही मैं कह रही हूँ कि इंस्टेड ऑफ 600 देन वी कैन गो फॉर द 1000 और 800, सो द एरिया विल बी मोर. ये कैसा है कि बाजार में जाके बिग बाजार से कपड़ा खरीदना या कपड़ा लाके दर्जी के पास जाके अपना मेजरमेंट लेके देना, उसमें कैसे फर्क है, वैसे इसमें हर एक की अपनी अपनी रिक्वायरमेंट है. हर एक की रिक्वायरमेंट पूरी की जाएगी. नहीं, तो मेरा जो प्रश्न है कि फिर रूम के जो साइज होंगे वो सबके डिफरेंट हो जाएंगे, तो क्या फर्क पड़ता है? आपको तो कोई फर्क नहीं है कि मेरा रूम छोटा है, मेरे बगल वाले का ज्यादा क्यों है, उसकी कमीज मेरी कमीज से सफेद क्यों. उसको जो चाहिए वो उसका करेगा ना. आपको जो चाहिए वो आपका करो ना. आप क्यों फिक्र करते हो कि उसका रूम मेरे से बड़ा है या छोटा है? आपको जो चाहिए वो आप अपना डिसीजन ले लो. अकॉर्डिंग टू साइज देन वी कैन डिसाइड. अभी आर्किटेक्चरल डिजाइन में नया ये आया है कि जिसमें खाली बाहर के 4 दीवार आते हैं, अंदर के रूम्स जो वॉल होते हैं उस पे व्हील्स होते हैं. तो अगर आपके घर में बड़ी पार्टी होनी है तो हॉल आपका बड़ा कर सकते हैं, और लोग चले गए
फिर दीवार थोड़ा हटा के बेडरूम बड़े कर सकते हैं, हॉल छोटा कर सकते हैं। ये भी अभी पॉसिबल है और ये कई जगह में हुआ है। नेपिन रोड में हमने 5 बिल्डिंगें ऐसे बनाई हैं। Thank you. माझा प्रश्न असा आहे सर की आता कॅपिंग काढली, समजा कॅपिंग काढली, 600ची कॅपिंग 800वर नेली, व्हॉट एव्हर जे जनरल बॉडी मिटिंगला ठरेल ते, त्या 800 पैकी आता सचिनने सांगितलं की 4-5 जणांचे मुद्दे आले की आम्ही डीपी केलं, त्याला तर होम लोन घ्यायची गरज नाहीये असं समजूया, ज्याला डीपी करायची त्याला होम लोन घ्यायचं नाहीये. पण तुम्ही आता म्हटले की आपण जे स्लॅब बँकेकडून घेणार आहोत तसे स्लॅबप्रमाणे तो डीपीवाला पैसे भरेल. पण जर त्या व्यक्तीकडे पैसे असतील तर तो ते इंटरेस्ट का भरेल? इंटरेस्ट भरायचंच नाही ना, हेच तर मी तुम्हाला सांगतोय. बँकेकडून लोन घेतलं म्हणजे इंटरेस्ट भरलं असं नाहीये. बँकेकडून लोन घेतलं, मी 10 लाखाचं लोन घेतलं, बँकेने आज 1 लाख भरले तर 1 लाखावरच इंटरेस्ट लावणार ना. ज्या दिवशी बँक 1 लाख भरले, तुझ्याकडे डाऊन पेमेंट आहे, ते 1 लाख बँकेत भरले की तुला लोन इंटरेस्ट लागणारच नाही. 2 महिन्यानंतर बँकेने आणखी 1 लाख दिले, ज्या दिवशी तुझे 1 लाख सोसायटीकडे येतील त्या दिवशी बँकेत आणखी 1 लाख भरले की तुझं व्याज भरायची गरजच नाही, मग त्याला व्याज लागणारच नाही. डाऊन पेमेंट जर त्यांनी म्हटलं, आज डाऊन पेमेंटला मला भीती का वाटते की आज त्याच्याकडे पैसे आहेत, उद्या काय झालं बाबा मेरे पिताजी को बीमार हो गया, उसको हॉस्पिटल में डाला, मेरे को अभी 25 लाख रुपया उस पर खर्चा है, मेरे को 2 महीना दो. माझा स्लॅब 2 महिने थांबू शकत नाही. इथे बँकेकडून घेतलं, मला बँकेकडून पेमेंट येणारच. तुला इंटरेस्ट भरायचं नाही, बँकेकडे त्याच दिवशी भर, इंटरेस्ट नाही लागणार. नाही भरलं तर बँकेला इंटरेस्ट भर. त्यामुळे सोसायटी तुझ्या डाऊन पेमेंटचे तुझ्याकडे पैसे आहे त्याची रिस्क सोसायटी घेणार नाही. तो म्हणतो माझ्याकडे आहे 2 कोटी, आज आहेत त्याच्या बँकेत, पण उद्या त्याला लॉस झाला, प्रॉफिट झाला, त्याचे शेअर कमी झाले, जास्त झाले, आपल्याला ती टेन्शन नको आहे. आपल्याला तू जा बाबा बँकेकडे, तुझं डीपीचे सगळे पैसे बँकेला दाखव, ते कोलॅटरल दे, त्याच्या अगेन्स्ट तू लोन घे. आणि तुला व्याज भरायचं नाही तर ज्या दिवशी बँक डिस्बर्स करते त्या दिवशी ते पेमेंट करतो. नो इंटरेस्ट. आणखी कोणाचे और किसी के कोई सवाल होंगे तो पूछ लीजिए. सर माझा प्रश्न असा आहे, आपण काही कमर्शियल एरिया वगैरे इथे प्लॅन करू शकतो का, म्हणजे काही पर्सेंट? कारण काय की आपल्याला एका बाजूला रोड आहे, बऱ्यापैकी मोठा रोड आहे हा, पण ते कमर्शियल जर आपल्याला परमिसिबल असेल तर ते जे आर्किटेक्ट येतात ना, ते प्रत्येक आर्किटेक्ट त्यांचं ओपिनियन देतील आणि ते जनरल बॉडीमध्ये डिस्कस करून मग तुम्हाला कमर्शियल पाहिजे नाही पाहिजे तुम्ही निर्णय घ्यायचा आहे. ठीक आहे. सर तुम्ही जे म्हटलं आता मगाशी काही इंटरनल वॉल्स वगैरे आपण शिफ्ट वगैरे करू शकतो, तर काही याची रेफरन्स वगैरे काय द्याल का तुम्ही? इंटरनेटवर जा आणि न्यू प्लॅनिंग प्रिन्सिपल्स विथ मुव्हेबल वॉल्स हे टाईप करा, तुम्हाला ॲडिक्वेट रेफरन्सेस मिळतील. कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत? एनीबडी?
कोणाचे काही प्रश्न आहेत का अजून? नाही तर आपण आता राष्ट्रगीत घेऊ आणि मीटिंग कन्क्लूड झाली असं डिक्लेअर. एक मिनिट. अच्छा, सर्वांना एक 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 इन्फॉर्मेशन द्यायची आहे की आपलं 30 जूनला डेडलाईन आहे आरके टेंडर सबमिशनची. ओके, तर 4 जुलैला आपण सरांची डेट ब्लॉक केलेली आहे, शनिवारी 4 जुलै. टेंडर ओपनिंग आपण 4 जुलैला करणार आहोत. तर सर 4 जुलैला आपल्या इथे येणार आहेत. हे नंतर आपण पुन्हा म्हणजे नोटीस काढूच, पण आता आपण सर्व जमलेलो आहोत, त्यामुळे म्हटलं एक इन्फॉर्मेशन देऊन टाकावी सगळ्यांना. ते आपण नंतर डिस्कस करू. तर आता अजून जर काही क्वेश्चन्स असतील कोणाला तर विचारा, अदरवाईज मीटिंग आपण राष्ट्रगीत घेऊन कन्क्लूड करूया. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उच्चल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाये तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. माता जय. सगळ्यांनी आपल्या इकडे आलात त्याबद्दल सगळ्यांचे आभार. आणि तसेच गजानन सोसायटीतर्फे सरांचे आभार. त्यांनी आपला वेळात वेळ काढून इकडे आले आणि आपल्याला मार्गदर्शन केले.